नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. जसं की होळी चालू आहे मंडळी. तुम्ही कधी मुखवट्यातली होळी बघितलात असाल का? मुखवट्यातली होळी देवी बघितला असाल का? मुखवट्यातली होलिका देवी बघितला नसाल तर आज नक्कीच बघा. आज मी आलो आहे अलिबागमधील कार्लेखिंड येथील पोपेरी या गावी. तर म्हणजेच माझ्या सासरवाडीत आलो आहे. तर आत्ता थोड्याच वेळात म्हणजे मुहूर्तावर होलिका दहन होणार आहे. आणि इकडचं वातावरण तुम्ही पाहू शकता. सुंदर अशी लायटिंगची सजावट आणि सर्व महिला सर्व तळी घेऊन आपापल्या येत आहेत, पूजन करतात होलिका देवीचं आणि आपापल्या इच्छा आकांक्षा जे काय आहे ते देवीपुढे सांगतायत आणि देवीसुद्धा त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते. तुम्ही पाहत आहात ही मुखवट्यातली होलिका देवी मंडळी. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडत आहे, तुम्ही पाहत असाल ही मी आशा धरतो आहे. आणि पण मात्र एक काम मात्र नक्कीच करा, व्हिडिओला लाईक बटन दाबा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर मंडळी आता थोड्याच वेळात होलिका दहन होणार आहे. तर तुम्ही पहा हा संपूर्ण व्हिडिओ आणि कमेंट मात्र नक्कीच करा. मंडळी, होळी म्हटली की अगदी कोकणवासियांचा ऊर भरून येतो. गणपती आणि शिमगा म्हटला की अख्खं कोकण खाली होतं मंडळी. आज आहोत आपण रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील पोपेरी या गावी. सुंदर असं इथे लाईटिंग केलेली आहे, म्हणजेच विद्युत रोषणाई आहे आणि यथोचित पूजन चालू आहे. तुम्ही पाहत आहात नारळाचे तोरण लावलेले आहेत. म्हणजेच काहींचे वार्षिक असतं आणि किंवा काहींचं नवस बोललेले असतात ते असतं. आणि ते पाहता तुम्ही सगळी पोरं मात्र एकदम उत्साहात मंडळी, यंग जनरेशन, आणि सगळी लाकडं आणलेली आहेत होलिकासाठी. आणि हे तुम्ही पाहताय एवढा स्टॉक आहे, भरपूर लाकडं आहेत. आणि आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच पुढे. आता तुम्ही पाहत आहात की जी लाकडं आणली होती ती आता पूर्ण रचत आहेत. रचून झाल्यावर मग होलिका दहन होणार आहे. तत्पूर्वी ते जे नारळ लावले होते म्हणजे तोरणं होती, म्हणजे त्याने आपापल्या यथोचित प्रमाणे जी तोरणं लावली होती, नवस असेल, साकडं असेल, ती पूर्ण काढलेली आहे आणि पुन्हा ते पवित्र अग्नीमध्ये सोडले जातील. आता व्यवस्थित रचत आहेत मंडळी. एक मात्र नक्कीच सांगू इच्छितो की वेळात वेळ काढून मुंबईचा चाकरमानी आपली रीतभात परंपरा करण्यासाठी हा गावी येतो आणि पुन्हा एकदा देवाला साकडं घालून पुन्हा आपल्या कामासाठी मुंबईत परततो. आणि आता पाहतात पूर्ण सगळी रचना झालेली आहे आणि प्रदक्षिणा घालून ती जी दोरी आहे ती संपूर्ण भोवताली फिरत आहे आणि थोड्याच वेळात होलिका दहन होणार आहे. आणि आता होलिका दहन होत आहे. मंडळी, होलिका दहन होत आहे आणि ह्या अशा पवित्र अग्नीत
प्रत्येकजण आपापला मानाचा नारळ, आपापल्या साकडेचा नारळ तो हा होलिका अग्नीमध्ये अर्पित करत आहेत आणि किती सुंदर वाटतं आहे तुम्ही पाहत आहात. आणि मुख्य म्हणजे काय माहिती, हे सगळे नारळ टाकले जात आहेत होलिकेमध्ये, प्रत्येकजण आपापली इच्छाकांक्षा सांगून. आणि नंतर एक मात्र नवीन परंपरा मला कळाली की हे जे नारळ पुन्हा ते काढले जातात आणि काढल्यानंतर संपूर्ण ग्रामस्थांना, वाडीतल्या संपूर्ण ग्रामस्थांना त्याचा प्रसाद दिला जातो दुसऱ्या दिवशी घरोघरी जाऊन. किती सुंदर परंपरा आहे मंडळी. मी नेहमी सांगतो, आपल्या भारतात, महाराष्ट्रात पावलापावलावर म्हणजे मैलांवर रीत, भात, रूढी, परंपरा ह्या बदलत असतात. भाषा बदलत असतातच, पण रीती, रूढी, परंपरा ह्या देखील बदलत असतात. त्यातील आपण पाहत आहोत कोकणातील शिमगा, आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आपली ही पद्धत मंडळी, होळी म्हणजे शिमगा. मंडळी, व्हिडिओ वाटत आहे ना तुम्हाला चांगला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि हो, कमेंट मात्र नक्कीच करा, तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत समजलेली रीती, रूढी, परंपरा कशी वाटली. आता हे बघा, नारळ काढले जात आहेत होलिका दहनामधील, हे पहा. आणि हे कोणी कोणी घेऊन देखील जातं, पण मोस्टली जेवढे जमतात तेवढे सगळे एका ठिकाणी जमा केले जातात आणि प्रत्येक गावातील प्रत्येक ग्रामस्थाला घरोघरी जाऊन दिले जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होलिकेची जी दहन झालेली ती भस्म असतो, जी राख असते, ही प्रत्येकाला लावली जाते, कपाळी प्रत्येकाच्या मस्तकी लावली जाते. खूप सुंदर परंपरा मंडळी. मंडळी, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की होलिका दहन झाल्यानंतर जे नारळ असतात आतमध्ये ते जमा करून प्रत्येक ग्रामस्थाला घरोघरी वाटले जातात आणि ती पद्धत आहे सुंदर. तर आता जात आहोत आम्ही, तुम्ही पाहत आहात. त्याची म्हणजे अंगारा म्हटला जातो, तो लावणार, म्हणजे होलिका दहन झाल्याचा भस्म तो प्रत्येक ग्रामस्थाला लावला जातो आणि घरी गेल्यावर ते लावल्यानंतर नारळ जो असेल तर प्रसाद म्हणून दिला जातो. आणि तळीमध्ये जे काही यथाशक्तीप्रमाणे प्रत्येक ग्रामस्थ तळीमध्ये पैसे म्हणजे देतात. तर कशी ही सुंदर परंपरा वाटली मंडळी, नक्कीच कमेंट करून सांगा. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आमच्या कोकणातली ही परंपरा? रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील फोपिरी गावची ही पूर्वापार चालू असलेली परंपरा. मंडळी, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या कोकणात बऱ्याच रीती, रूढी, परंपरा आहेत की ज्या माहीत नाही आहेत. अशा गोष्टींना आपण पुढे आणूया. आणि हो, एक मात्र नक्कीच सांगेन, या सर्व गोष्टीसाठी ना तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा जर साक्षीदार व्हायचं असेल तर कोकणात जन्म घ्यायला भाग्य लागतं. जेव्हा कोकण आपलं तसा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.